साताऱ्यातील दुष्काळी माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण मंडळाच्या कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाचा इशारा देत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित महावितरण यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कार्यालय कृष्णानगर सातारा येथे कार्यालयाच्या समोरच जन आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनात शेतकऱ्यांनी विविध प्रमुख मागण्या मांडल्या। कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन मिळावे, ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जावे, भारनियमनाच्या नावाखाली सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा थांबवावा, शेतपंपांना उच्च दाबाने नियमित 8 तास अखंड वीज पुरवठा केला जावा, शेनवडी तालुका माण येथील सबस्टेशनची क्षमता तात्काळ वाढवून दुप्पट केली जावी, गंगोती तालुका माण येथील नवीन सबस्टेशनचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन सातारा कृष्णानगर वीज वितरण मंडळाच्या कार्यालयाच्या समोरच शेतकऱ्यांना मोठे आंदोलन उभारलं असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद करणार नसल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे। याबाबत निवेदन देखील वीज वितरण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सादर केले आहे। तसेच शेतपंपांना उच्च दाबाने नियमित 8 तास अखंड वीज पुरवठा केला जाईल याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळे व काही मागण्या मान्य केल्यामुळे आजच्या उपोषणाला शेतकऱ्यांनी स्थगिती दिली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने अधीक्षक अभियंता यांना साऊ पुस्तक देऊन आभार मानले। आज मान तालुक्यातील आम्ही शेतकरी आमच्या काही मागण्या घेऊन अधीक्षक अभियंता महावितरण सातारा यांच्या या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतो। साहेबांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि त्या चर्चेतून शेनवडी सबस्टेशनची क्षमता येत्या 1 महिन्यामध्ये तिथला ट्रान्सफॉर्मर बदलून दुप्पट केली जाईल आणि आजपासूनच त्या सगळ्या परिसरातला वीज पुरवठा हा 8 तास पूर्ण उच्च दाबानं वीज पुरवठा केला जाईल अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासित केलं आणि नवीन कनेक्शन संदर्भात जी आमची मागणी आहे त्या संदर्भात शासनाला तसा अहवाल पाठवून उचित कार्यवाहीसाठी पुढची प्रक्रिया केली जाईल अशा पद्धतीनं लिखित पद्धतीनं आश्वासन दिलेलं आहे आणि पुन्हा आंदोलन करायची वेळ येणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी दिल्यामुळं आम्ही आज सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून हे आमरण आंदोलन आज या ठिकाणी स्थगित करत आहोत। परंतु पुढच्या काळामध्ये असा संघर्ष करायची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आम्ही या निमित्तानं सरकारकडे आणि महावितरणकडे व्यक्त करतोय।